रत्नागिरीतल्या गुहागरमधले काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी आता काँग्रेसला रामराम करत हाती शिवबंधन बांधलेलं आहे। मुंबईमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। तर आता उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, सहदेव आता श्रीकृष्णाच्या जवळ आलाय अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। कुरुक्षेत्रावरचं हे महायुद्ध आपण जिंकणार, हे शेवटचं मैदान आपल्याला मारावंच लागेल असंही राऊतांचं म्हणणं आहे। तर कोकणातले निकाल अनपेक्षित होते, कोकण पुन्हा काबीज करू असं उद्धव ठाकरे म्हणतायत। तसंच तळ कोकणामध्ये दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मी कुठेही नाराज नाही, परंतु थोडासा मंडणगड होऊन काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं नव्हतं। संपूर्ण बहुजन समाज, ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना, विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली, नाराजी झाली, म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका निंदा काही केलेली नाही। म्हणून मी परत माझ्या मी घरात आलेलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद, विनायकजी राऊत साहेबांचा आशीर्वाद, संजय राऊत साहेब आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून आहे, म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहेत का? सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तळ कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी त्या बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे, मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरच्या थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं। आता परत घरी आलेला आहात, आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहिले, निष्ठेने राहिला। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, विनायकजी राऊत, गणपत कदम, पुढे अरविंद सावंत, सगळे कोकणचे सुपुत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेली आहे आपल्या सहदेवाची। महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत। सहदेवांच्या येण्यानं हे जे नवीन कुरुक्षेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे, हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।